सावनेर तालुक्यात खैरी ढालगाव आणि कोच्ची येथे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी पुनर्वसन संदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं। या गावांमध्ये सुरू होत असलेल्या धरण प्रकल्पांमुळे अनेक शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जमिनी आणि घरं या प्रकल्पात जाणार आहेत। त्यामुळे या गावांचे योग्य पुनर्वसन करून वेळेत त्यांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी या विशेष बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या। आमदार डॉक्टर आशिषराव देशमुखांनी प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची भूमिका यावेळी प्रकर्षाने मांडली। ते म्हणाले, एका चांगल्या कार्यासाठी येथील नागरिकांनी पिढ्यानपिढ्या असलेली त्यांची मालमत्ता, मग ती शेतजमीन असो वा घर असो, एका राष्ट्रीय कार्यासाठी धरण उभारणीसाठी एका शब्दावर दिली आहे। त्यामुळे शासनानं या गावातील नागरिकांना मुबलक प्रमाणात आणि तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो। त्याचबरोबर जे नागरिक सध्या गावात अतिक्रमणाच्या जागांवर राहतात त्यांचाही पुनर्वसन योजनेत समावेश करण्यात यावा अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो। तसेच विविध ठिकाणचे पुनर्वसनाचे काम इरिगेशन विभागाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे आणि उत्तम प्रतीचे व्हावे ही अपेक्षा व्यक्त करतो। उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले मूल्यांकन अधिक न्याय आणि शेतकऱ्यांच्या हिताचे व्हावे यासाठी त्यात शक्य असेल तितका वाढीव विचार करावा। या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जावा। गावातील अतिक्रमण हटवून त्या गावातील प्रत्येकाचं पुनर्वसन हा प्रकल्प सुरू होण्याआधीच योग्य प्रकारे पूर्ण व्हायला हवं। यापुढे या संपूर्ण प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांतर्फे कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही हे मी आवर्जून सांगतो। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी एक निवेदन देण्यात आले। या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या भविष्याबाबत शाश्वत विश्वास व्यक्त केला। या बैठकीला डॉक्टर राजू पोद्दार, अशोक धोटे, मनोहर कुंभारे, विजय देशमुख, सावनेरचे उपविभागीय अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।